So hello, myself Mukul Thanorkar, and today we have with us a very special guest Vedant Anasone from VJTS CS. तर हा माझा ज्युनियर पण आहे आणि मित्र पण. तर वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ युअर टाइम, कारण की 3च महिने बाकी आहे तुमच्याकडे सीईटी साठी. तर आपण हा व्हिडिओ जेवढा शॉर्ट होते आणि प्रिसाइज होते तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करू. सो लेट्स स्टार्ट विथ द इंटरव्ह्यू. सो वेदांत, विल यू प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ? सो हॅलो एव्हरीवन, माझं नाव वेदांत अनासने आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथून आहे. मला बोर्ड्समध्ये 83% होते आणि CETमध्ये 99.76% आहे. माझा रँक 496 होता तेव्हा. ओके, सो आता हा जो टाइम आहे त्यामध्ये मुलं बरेच कन्फ्युज असतात की मुलांना वाटते बॅकलॉग आपला खूप सारा बाकी आहे. तर काय स्ट्रॅटेजी सांगणार तू बॅकलॉग कव्हर करण्यासाठी? तर बॅकलॉग कव्हर करायसाठी एक सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. पहिले तर जो बॅकलॉग आहे तुम्ही त्या लेक्चरचे पहिले यूट्यूबवर किंवा जिथं जे प्लॅटफॉर्म तुम्हाला आवडते त्याच्यावर तुम्ही वन शॉट बघा. त्याचे वन शॉट बघताना एक इम्पॉर्टंट पॉईंट हा नोट करा की त्याचे नोट्स काढणं विसरू नका. तुम्ही जर नोट्स काढले नाही तर तुम्ही काही दिवसात ते सगळं विसरून जासाल. तर वन शॉट पाहताना तुम्ही त्याचे नोट्स काढा प्रॉपर, आणि ते नोट्स काढून पूर्ण झाले, लेक्चर पाहून झाले की मग तुम्ही स्टेट बोर्डचं बुक वाचा. तर स्टेट बोर्डचं बुक वाचतानाही त्यातले जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते तुम्ही नोट करा किंवा त्या बुकमध्येच हायलाईट करून ठेवा, आणि जे फॉर्म्युले आहे ते एका पेजवर लिहून ठेवा. आणि एवढं सगळं झालं की मग तुम्ही प्रश्नांकडे वळा. आणि प्रश्न सॉल्व करताना एक प्रॉपर मेथड असते, त्या मेथडनीच प्रश्न सॉल्व करा. पहिले प्रश्न वाचायचा, प्रॉपर वाचून घ्यायचा, त्यानंतर मग तो अटेम्प्ट करायचा. फॉर्म्युले तुमचे पाठ असले पाहिजे. मग प्रश्न तो सॉल्व केला तुम्ही की जर तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला जमला तर तुम्ही त्यावर टिक करून टाका की हा क्वेश्चन माझा प्रॉपर झालेला आहे. आणि जर तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झाला तर तुम्ही त्याला सर्कल करून ठेवा आणि समोर जास्ती टाइम त्याच्यावर घालवू नका, समोर वळा. मग समोर असे सगळे क्वेश्चन झाले की मग पहिले 50 क्वेश्चन झाले की मग तुम्ही वापस परत पहिल्या याच्यावर या आणि मग जे सर्कल केलेले क्वेश्चन आहे ते वापस ट्राय करा. आणि यावेळेस पण जर ते जमले नाही तरच तुम्ही मागं सोल्युशन बघा, कारण सोल्युशन बघून क्वेश्चन जर तुम्ही केले तर त्याचा काही अर्थ बनत नाही. ठीक आहे. तर ही तर झाली फक्त बॅकलॉगची स्ट्रॅटेजी. तर आता 3 महिने बाकी आहे, तर 3 महिन्याची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? तर 3 महिन्यांच्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजीसाठी तुम्ही पहिले एक प्रॉपर टाइम टेबल बनवा 3 महिन्याचा, ज्याच्यात तुमचा रोज कमीत कमी 8 ते 10 तास अभ्यास झालाच पाहिजे. आणि ट्राय करा की एक्झामपर्यंत तुमचे सगळे टॉपिक बेसिक तरी कव्हर झालेच पाहिजे. म्हणजे सगळे टॉपिक तुम्हाला त्याचे फॉर्म्युलेस लर्न पाहिजे आणि कमीत कमी त्याचं माहीत पाहिजे की याच्यात काय आहे बा आणि काय होऊन राहिलं. आणि त्यानंतर मग कसं असते की एक्झाममध्ये काही लेसन जे खूप सोपे असतात पण तुम्ही सोडून देता कारण तुम्हाला ते जमत नाही. त्यातून खूप सोपा प्रश्न येऊ शकतो आणि तो सोपा प्रश्न जर तुमचा सुटला तर तुमचं पर्सेंटाईल कमी येईल. आणि काही लेसन जे खूप हार्ड असतात तुम्ही त्याच्यावर खूप टाइम देऊन देता, त्यातून एवढा हार्ड क्वेश्चन येऊन जातो की तो तुम्ही कितीही काही करा तरी तो जमतच नाही. तर त्यासाठी तुम्ही सगळे टॉपिक बेसिक तरी कव्हर कराच आणि ट्राय करा की प्रत्येक याच्यातून मिनिमम 50 क्वेश्चन तरी सॉल्व्ह झालेच पाहिजे, कारण प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. टाइम खूप कमी असतो आपल्याकडे सीईटीमध्ये. तर या 2 वर्षात तू कोणते बुक्स रेफर केले, म्हणजे कोणत्या पब्लिकेशनचे बुक्स रेफर केले फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी? तर पहिले तर आपला जो पूर्ण सीईटीचा सिलेबस आहे तो बोर्ड्समधूनच येत असतो. तर तुम्ही पहिले तिन्ही विषयांचे प्रॉपर बोर्ड्सचे बुक प्रॉपर एकदा नीट वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग फिजिक्ससाठी मार्वल फिजिक्स म्हणून एक बुक येते, ते खूप, त्याच्यात 11th आणि 12thचे सगळे टॉपिक्स आहे, सगळे चॅप्टर आहे, पण त्यात खूप जास्ती प्रश्न आहे, म्हणजे 300, 400 प्रश्न आहे. तुम्ही त्यातले 50-100 पण जर चांगलेवाले केले तर तुमचं होऊन जाईल. नंतर केमिस्ट्रीसाठी शक्यतो असं कोणतं बुक सॉल्व केलं नाही तरी चालेल, पण PYQ सॉल्व करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण केमिस्ट्रीमध्ये मागचेच प्रश्न पूर्ण रिपीट होत असतात. तर पहिले स्टेट बोर्ड पूर्ण लर्न झाली की तुम्ही डायरेक्ट PYQ करा. आणि मॅथ्सचं वेटेज जास्ती असल्यामुळे तुम्हाला मॅथ्ससाठी थोडं जास्ती करावं लागेल. तर पहिले तर तुम्ही स्टेट बोर्डचं बुक पूर्ण वाचा, म्हणजे सॉल्व एक्झाम्पल्स वगैरे. मग एक्झरसाइज सॉल्व करा. नंतर मिशेलिनियस एक्झरसाइज पण सॉल्व करा, ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर निकिता पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे PLPN म्हणून, तुम्ही ते सॉल्व करू शकता. किंवा मार्वलचं पण येते मॅथ्ससाठी, ते एक सॉल्व करू शकता. किंवा एक जमनादास LLP म्हणून आहे, ते थोडं डिफिकल्ट आहे पण ते पण तुम्ही सॉल्व करू शकता. या 3 पैकी कोणतंही एकच बुक सॉल्व करा, पण ते व्यवस्थित करा. चालेल. तर हे तर झालं आपले नॉर्मल बुक्स सीईटीसाठी.
तर सोबतच पीओक्यू पण आपल्याला माहिती अगदी जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि सोबत जर एकाच जागी जर सगळे आपल्याला पीओक्यूज भेटले तर खूपच जास्त चांगलं. तर पीओक्यू साठी कोणती अशी स्पेशल पर्टिक्युलर बुक तू फॉलो केली असणार तर? हो, तर पीवायक्यूसाठी एक बुक येते MHT CET स्कोअर बुस्टर म्हणून. त्या बुकमध्ये पूर्ण 2008-9 ते 2024 पर्यंतचे सगळे पीवायक्यू असतात. तर तुम्ही ती सॉल्व्ह करू शकता आणि ट्राय करा की मागच्या 2 वर्षातले सगळे प्रश्न तुम्ही कमीत कमी सगळे एकदा पाहिलेले तरी पाहिजेच. केमिस्ट्रीसाठी तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकता कारण केमिस्ट्रीला जास्ती वेळ नाही लागत. पण मॅथ्ससाठी तुम्ही मागच्या 2 वर्षातले बघून घ्या पूर्ण. फिजिक्ससाठी पण 2 बघून घ्या. नंतर त्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज वगैरे असतात ते पण एकदा तुम्ही बघून घ्या. तर वेदांत जसं बोलला की ही बुक करा, स्कोअर बुस्टर वगैरे, तर तुमच्याकडे जर ह्या बुक्स नसणार तर तुम्ही आपली व्हॉट्सअप कम्युनिटी पण जॉईन करू शकता. तर त्यावर आम्ही नेहमी हे बुक्स शेअर करतच राहतो, पीडीएफ वगैरे. तर हे तर झालं सर्व सीईटी बद्दल. तर आता आपल्याला माहिती आहे की एका महिन्यात बोर्ड्स पण आहे. तर तुझ्या हिशोबाने काय आयडियल टाइम काय असायला पाहिजे मिनिमम बोर्डसाठी आपण द्यायला पाहिजे, आणि ओव्हरऑल स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे बोर्डसाठी? तर बोर्ड्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही बोर्ड्ससाठी मिनिमम 15 दिवस आधी तरी डेडिकेटेड तयारी सुरू केलीच पाहिजे. आणि बोर्ड्सची तयारी म्हणजे काही वेगळं नाही. असं समजा तुम्ही सीईटीचीच तयारी करत आहे, फक्त पहिले एक थेरॉटिकल पेपर होत आहे. तर तुम्ही त्यासाठी फिजिक्सचे जे डेफिनेशन्स वगैरे आहे ते तुम्ही सगळे एकदा लिहून बघा. नंतर केमिस्ट्रीचे जे सगळे रिॲक्शन आहे ते तुम्ही लिहून बघा सगळे. तुमचे जे शॉर्ट नोट्स तुम्ही बनवलेले आहेत तेच तुम्ही वाचा आणि हायलाइटेड पॉईंट्स वाचा. पण मॅथ्सचा पेपर थोडा चांगला येतो. तर तुम्ही त्यासाठी जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करून बघा. मग एक्झरसाइज आहे ती पण सॉल्व्ह करा. आणि जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत तेच येतात मोस्टली पेपरमध्ये. बुकच्या बाहेरचं काहीच येत नाही, म्हणून बोर्ड्सचं खूप सोपं आहे. ठीक आहे. तर एनी लास्ट पीस ऑफ ॲडवाइस यू वुड लाईक टू गिव्ह टू आवर ॲस्पिरंट्स? तर ॲडवाईस मी हीच देणार की हाच टाईम आहे तुमच्याकडे. 3-4 महिने बाकी आहे. एवढे 3-4 महिने तुम्ही थोडं जोरात अभ्यास करा, आळस करू नका. नाहीतर नंतर तुम्हाला खूप रिग्रेट होईल की मी तेव्हा अभ्यास केला नाही, मी तेव्हा अभ्यास केला असता तर आता खूप चांगल्या कॉलेजमध्ये असतो आणि चांगलं पॅकेज भेटलं असतं. तर म्हणून हेच सांगणार की अभ्यास करा आता. तर ठीक आहे. थँक्यू सो मच वेदांत. तुझा एक्सपिरियन्स नक्कीच आपल्या सर्व ॲस्पिरंट्सला हेल्पफुल राहिला असणार. तर तुम्हाला जर अजून पण काही गायडन्स पाहिजे असलं वेदांतकडून सीईटी रिलेटेड, बोर्ड्स रिलेटेड, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता. आपण व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये वेदांत आहेच, तर आपण त्याला मेंटरशिप सेशन पण घ्यायला लावू शकतो. थँक्यू आणि ऑल द बेस्ट.